चला चला गुड इव्हनिंग सगळ्यांना. ओके ठीक आहे. चला ऑनलाईन वाले चला बरं फास्ट कन्फर्मेशन द्या एकदा. गुड इव्हनिंग वृषाली, अभिजित, दीक्षा. चला फास्ट चला बघा. सुरू करतोय आपण आज पुन्हा एकदा जनरल अवेअरनेस आणि त्यातल्या स्टॅटिक GK चे काही क्वेश्चन्स आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत जे इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड आहे. परंतु हे बघताना किंवा हे एक्सप्लेन करताना मी काय करणार आहे की जे वर्ड्स तुमच्यासाठी नवीन आहेत तो क्वेश्चन मी स्किप करतोय मुद्दाम. त्याला आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूत. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती पण तुम्हालाही म्हणजे काय म्हणता येईल त्याला की ती शोधता येईल आणि जेव्हा एक्सप्लेन मी ते करेल तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. ठीक आहे का? सुरू करूयात. सुरू करण्याच्या आधी थोडंसं अपडेट देऊन टाकतो तुम्हाला. आपण मागच्या 2-3 दिवसापासून डिस्कस करत होतो की युक्रेन आणि रशियाचं काय होणार आहे, म्हणजे नेमकं हे युद्ध होईल का, आणि त्याची सुरुवात झालेली आहे. त्या युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ आत्ताचा अपडेट असा आहे, म्हणजे आता हे ऑफिशियल आकडे असतील नसतील माहीत नाही, परंतु प्रचंड मोठं नुकसान युक्रेनचं झालेलं आहे ना. आणि रशियाने तर जवळजवळ पूर्ण युक्रेनमध्येच एंट्री केलेली आहे, म्हणजे ते कब्जा मिळवण्याच्या तयारीत आहेत. आता नेमका याचा परिणाम भारतावर आता इथून पुढे आपल्याला लक्षात येईल की काय होतो आहे. पहिला परिणाम तर जाणवायला सुरुवात झाली आहे की शेअर जो बाजार आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात काय झाला आहे, खाली आला आहे. ते है ना, बहुत जोरों से नीचे उतर गया है. पहिला परिणाम तर दिसतो आहे. दुसरा आता येणारा काळ ठरवेल की काय काय अजून होऊ शकतं. परंतु रशियाला जरी वाटत असलं ते एवढं सोपं आहे, परंतु रशियाची सुद्धा भरपूर नाकेबंदी होण्याची दाट शक्यता आहे. पण एकंदरीत त्यांचे या सगळ्यांना फेस करण्याची तयारी आहे असं त्यांच्या या मूववरनं तरी वाटतंय. म्हणजे बऱ्याच आता इंग्लंड, मला वाटतं ब्रिटन, फ्रान्स, त्यानंतर जर्मनी आणि अमेरिका इतक्या लोकांनी म्हणजे इतक्या देशांनी निर्बंध केल्यानंतर सुद्धा त्यांनी ते युद्ध सुरू केलेलं आहे. याचा अर्थ जे काय परिणाम होतील त्याला ते फेस करायला तयार आहेत असा त्याचा अर्थ होतो है ना. आता हे तुमच्याबरोबर डिस्कस करण्याचं कारण काय आहे ते हे आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत व्हाव्यात, असाव्यात, कारण त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस खूप कामाला येतात है ना. चला सुरू करून टाकू. स्टॅटिक GK चे आज इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचे काही क्वेश्चन्स अपन बघणार आहोत. यस, देखेंगे. चलिए शुरू कर देंगे. हा पहिला क्वेश्चन सुद्धा थोडासा तुम्हाला अननोन असू शकतो, परंतु नेमकं ते काय आहे ते मी सांगतो म्हणजे तुम्हाला ते समजेल. हे मुद्दा म्हणून मीच आता याला झूम करतोय. मी सरांना सांगितलं की तुम्ही आप झूम मत करो इसको, मैं ही इसको झूम करके बता दूंगा. देखिए तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. शक्य झालं तुम्हाला तेवढ्या फास्ट लिहिता आलं तर लिहून घ्या, किंवा मग ती जी PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरनं डाउनलोड करायला सुद्धा मिळेल. बोर्डेज करिअर अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहे म्हणजे बऱ्याच वेळेस बऱ्याच कॅन्डिडेटला हेच कळत नाहीत की हे क्वेश्चन आपण कशासाठी घेतो आहे. हे यासाठी आपण घेतो आहे कारण सगळ्या एक्झाम, मग ती बँकेचे असू देत, SSCचे असू देत किंवा कुठल्या एक्झाम असू देत, या एक्झाम्समध्ये प्री आणि मेन्स म्हणजे काही एक्झाम्स प्री आणि काही एक्झाम मेन्स असं जो जनरल अवेअरनेसचा जो आपला सब्जेक्ट आहे, सेक्शन आहे, त्याच्यामध्ये स्टॅटिक GK चे किमान 10 ते 12 क्वेश्चन तरी असतात है ना. मग ते वेगवेगळ्या टॉपिकशी रिलेटेड असतात. त्यातला इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड काही क्वेश्चन्स जे एक्झाम मध्ये येऊ शकतात असे आपण बघणार आहोत. चला बघूयात. भारत का, तुम्ही नीट ऐकून घ्या. शक्य झालं तुम्हाला ती स्पीड मेंटेन झाली तर लिहा,
नाहीतर मग तुम्ही नीट ऐकून घ्या फक्त, आणि जे इम्पॉर्टंट आहे ते मात्र लिहिलं पाहिजे की भारत का अफ्रीका के लाखों लोगों को इंटरनेट प्रौद्योगिकी से शिक्षा प्रदान करना किस क्षेत्र में आएगा। आता हा विषय असा आहे की साऊथ आफ्रिका जे आहे, दक्षिण आफ्रिका, तर हा साऊथ आफ्रिका आता तुम्ही पाहिलं असेल की ओमायक्रॉनची जी थर्ड वेव्ह होती ही त्या साऊथ आफ्रिकेपासून सुरुवात झाली, की तो खूप मोठ्या प्रमाणात तो व्हायरस म्हणजे हा जो व्हायरस होता हा खूप मोठ्या प्रमाणात तो काय म्हणता येईल त्याला की त्याने खूप तिथे हाहाकार माजवलेला होता। त्याचं कारण हे आहे कारण त्या देशामध्ये खूप गरीब देश आहे आणि वॅक्सिनेशन नाही आहे। आता तो खूप गरीब देश असल्या कारणाने भारताने काय केलं की तिथल्या लाखो लोकांना इंटरनेटनी एज्युकेशन साठीची जी मदत आहे ती त्यांना केली। तर मग आता हे एक देश जेव्हा दुसऱ्या देशाला मदत करतो तेव्हा एका मित्राने दुसऱ्या मित्राला मदत करण्या इतकं ते सोपं नसतं, त्याला काही इंटरनॅशनल काय म्हणतात ना त्याला की त्यांच्या स्ट्रॅटेजीज असतात, खूप खूप गोष्टी आहेत। मी तुम्हाला कधीतरी सांगेल आता कधी वेळ मिळाला ना की हे रशिया आणि युक्रेन जे आहे ना, रशिया आणि युक्रेन आणि मग अमेरिकेचा इंटरेस्ट आणि चायना आणि नेमकं भारत आणि पाकिस्तान हे काय गोड गंमत आहे, म्हणजे हे खूप वेगळं आहे। एका दिवशी आपण त्याला डिस्कस करू, पण हे एवढं सोपं नसतं। तर मग हे जे इंटरनेटच्या माध्यमातून साउथ अफ्रीका के लोगों को शिक्षा प्रदान करने की ये जो मतलब नीति है वो किस कूटनीति के तहत है, म्हणजे कुठल्या स्ट्रॅटेजीच्या नुसार ती आहे, तर ती आहे यहाँ पर देखिए आप देखेंगे ट्रैक 4 कूटनीति। आता तुम्ही लिहिताना काय लिहिलं पाहिजे बघा, मी नेहमी सांगतो की तुम्ही असं सगळं नाही लिहित बसायचं है ना। क्या आप लिखते समय क्या लिखेंगे, तुम्ही लिहिताना काय लिहिलं पाहिजे, साउथ अफ्रीका इंटरनेट के माध्यम से शिक्षा लगेच डॅश करून कूटनीति 4 म्हणजे ते इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी 4, बस असं लिहिलं तरी तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे। मग आता ही नेमकी काय आहे, आता ही जी बघा याच्यामध्ये काय असतं माहिती का, जसे आर्टिकल असतात का नाही तसे नीतीज असतात। आता त्यातली ही जी कूटनीति 4 आहे म्हणजे हा जो ट्रॅक 4 कूटनीति आहे हे नेमकं काय असते, तर दोन देशांच्या मध्ये विज्ञान शिक्षा और पर्यावरण के लिए करार किए जाते हैं। आता हे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे की लिहून ठेवलं पाहिजे म्हटलं की लिहिलं पाहिजे, हे कराय की कूटनीति 4 के तहत कि विज्ञान म्हणजे विज्ञान शिक्षा और पर्यावरण हे करार केले जातात या कूटनीतीच्या तहत दुसऱ्या देशात, है ना। तुम्हाला कळतं मी काय बोलतोय ते, कूटनीति 4 के तहत दो देशों के बीच में, दो राज्यों के बीच में भी विज्ञान शिक्षा और पर्यावरण के लिए करार किए जाते हैं, बस इतकं तुम्ही लक्षात ठेवा। आणि असं काय म्हणतात त्याला काय म्हणता येईल त्याला की असं पूर्ण लिहित नाही बसायचं, तुम्ही त्याला शॉर्ट पण करायला थोडंसं शिका ना, असं आहे का नाही। बाकी कसं आपण शॉर्टकट कसं हाणतो आहे का नाही, तर तशी ही हाणली पाहिजे थोडीशी, म्हणजे शॉर्टकट लिहिलं पाहिजे असं। हां बरं रेणुका तुला दिसतंय का बरं, तुझ्या समोर एकदमच अशा आहे ना, सगळे हाईटवाले आहेत आणि तुला म्हणजे दिसतंय ना, पण नाही तर मग त्यांना सांगायचं असं आहे ना। आपण नाही का ते पिक्चर बघायला गेल्यानंतर, आता मला माहित नाही पण आम्ही जेव्हा जायचो तेव्हा मध्ये कोणी आलं ना तर आम्ही जोरात बोंबलायचो, शिट्ट्या मारायचो वेळ पडली तर, बाजूला हो वगैरे है का नाही। तर चला हो गया क्या, अभी ये लिखना, मैं जाऊ क्या आगे, मी जाऊ पुढे, सुहासिनी जाऊ का पुढे, जातोय चला। सेकंड, आता हे मी झूम करण्याचं स्वतःहून ओढावून घेतलेलं आहे का नाही, इसलिए करना पड़ेगा। हाँ ये बहुत इंपॉर्टेंट है कि सरकारिया आयोग, आता हा जो सरकारिया आयोग है ना, आधी नीट ऐकून घ्या आणि मी सांगतो तेव्हा लिहा। ये सरकारिया आयोग का गठन कब किया था और किस लिए किया था, तो सरकारिया आयोग का गठन कब किया था, तो 1983 में। आता याचं नाव सरकारिया आयोग का पडलं, ज्या त्या आयोगाचा जो अध्यक्ष असतो का नाही त्याचं जे सरनेम असतं ते त्या समितीचं
नाव असतं. आता हा सरकारी जो आयोग आहे बघा, हा 1983 ला हा गठन झाला, म्हणजे त्याचं गठीत करण्यात आलं 1983 में. कशासाठी केला तर केंद्र और राज्य सरकार के बीच, आधी ऐकून घ्या, आधी ऐकून घ्या की केंद्र और राज्य सरकार के बीच. बघा मी सांगत होतो ना तुम्हाला की हे कॉन्स्टिट्यूशन लिहिताना डॉक्टर B.R. आंबेडकरांनी त्याच्यामध्ये इतका अभ्यास करून, आणि आपण म्हणजे मी नेहमी सांगतो की जस्ट इमॅजिन, आपण नुसतं इमॅजिन जरी केलं तरी आपल्या लक्षात येईल की किती अभ्यास करावा लागला असेल त्या सगळ्याच कमिटीला एकंदरीत, की केंद्राचं म्हणजे सेंट्रलचं, स्टेटचं, स्टेटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या यांचं किती भयानक रिलेशन ते मेंटेन कसं करावं याच्यावरचा अभ्यास म्हणजे नॉट अ जोक. आणि मग हे 1983 मध्ये हे जो सरकारी आयोग गठित झाला होता तो केंद्र और राज्य सरकार के बीच संबंध और शक्ति के संतुलन की क्षमता जांच के लिए किया गया था. कोणाचं? केंद्र आणि राज्य म्हणजे सेंट्रल आणि स्टेट यांचं रिलेशन. त्याच्यानंतर प्रत्येक राज्याची सगळ्यांची वेगवेगळी आपली ताकद असते. मग आता ताकद म्हणजे ती फायनान्शियली बाकी सगळ्या त्या खूप आहेत त्याच्यामध्ये, तर याची क्षमता जांच केली आहे, माने किती कॅपॅसिटी आहे बा या सगळ्यांची. तर याच्यासाठी हा सरकारी आयोग गठीत केलेला होता. आणि मग याचे जे अध्यक्ष होते सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज, ज्यांचं नाव राजेंद्र सिंह सरकारिया असं होतं. काय नाव होतं? राजेंद्र सिंह सरकारिया. आणि म्हणून त्या नावाने हा आयोग काय झाला? गठीत झाला 1983 ला. केंद्र आणि राज्यातल्या संबंधांची जांच केली आहे. आणि त्याचे जे सदस्य होते हेही तुम्ही लिहून, आता हे लिहून ठेवलं पाहिजे की त्याचे एक सदस्य होते श्री शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन. हे लिहून घ्या. आता त्याचे 2 सदस्य होते. आता असं द्या ना तुम्ही 1983 सरकारिया आयोग म्हणजे लक्षात येतं आपल्या की हे यावेळेस गठीत झाला होता है ना. तुम्हाला ते असं शॉर्ट मध्ये कसं लिहायचं ते सांगतो. मग खाली लिहून टाकायचं सरकारिया, मग राजेंद्र सिंह सरकारिया आणि 2 नाव लिहून टाका. सदस्य जे होते श्री V. शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन. मी रिपीट करतोय, तुम्हाला कळतंय ना? हा झूम यस करता हूं, झूम करता हूं. इतकं झूम होईल आता अभिजित, यापेक्षा जास्त झूम होणार नाही कारण हे मी झूम करतोय. मग तुला असा प्रश्न पडेल की गुरुजी तुम्ही झूम केलं म्हणजे झूम होत नाही का? नाही का? नाही. तर ते आता नाही होणार. ते सुरुवातीला केलं तर ते जास्त झूम होतं. आता विचार नको का असं होतं, नाही का? नाही मलाही माहित नाही. आता हे 2 वर्षापासून मी पैनल में यूज कर रहा हूं, लेकिन काफी सारी चीजें मुझे भी इसमें क्या और पता नहीं है ना. आणि त्या भानगडीत मी पडत यामुळे नाही नको पुन्हा आहे ना नवीनच काहीतरी. चला हा लिहिलं का तुम्ही? काय लिहिलं? हा नाव सांगतो. श्री V. शिवरामन आणि दुसरे डॉक्टर S.R. सेन. V. शिवरामन, V म्हणजे V, हा V. शिवरामन आणि डॉक्टर S.R. सेन हे त्याचे मेंबर आहेत या सरकारी आयोगचे. 1983 ला गठीत झाला. ब्रॅकेट मध्ये लिहून टाकायचं हे नाव सगळे समजा है ना. जाऊ आगे अभी जाऊ का पुढे? हो म्हणा नाही तर नाही म्हणा. बर जाऊ पुढे. नाही असं म्हणायचं तुम्ही की गुरुजी तुम्ही गडबड करू नका. गुरुजी म्हणजे सर तुम्ही गडबड करू नका है ना. नाही ना हमको कोई गडबड नाही. म्हणजे मी म्हणतोय म्हणून तुम्ही हो म्हणायचं असं काय असं काही करार झालेला नाही आहे ना की मी म्हणलो म्हणजे तुम्ही म्हणा थांबा थोडं. आता जाऊ पुढे. जाऊ पुढे. चला बघा झूम करतोय. तुम्ही लिहिताय ना व्यवस्थित इकडे? हाँ ये वाला भी हम बाद में देखेंगे. ये थोड़ा सा आपको
मुझे एक्सप्लेन करना पड़ेगा, ये इंपॉर्टेंट है। चलिए, मेघालय राज्य अस्तित्व में कब आया? मेघालय, तुम्ही फक्त लिहिताना काय लिहायचं? मेघालय पुढे डॅश करून ते इयर 1972 लिहिताना फक्त काय लिहिणार? मेघालय 1972. आता या मेघालय राज्यामध्ये ना काही वेगवेगळ्या जनजाती के लोग रहते है ना, तर त्या जनजाती कोणत्या मेघालयमध्ये ते कोणत्या जनजातीचे लोक राहतात त्याचे नाव लिहून घ्या तुम्ही ब्रॅकेट मध्ये. गारो, गारो, खासी, जनजाती आहे. आता वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या असतात है ना. आता आपण जसं इथे हे नाव ऐकल्यानंतर हसतो तसं इकडचं ऐकल्यानंतर तेही हसत असतील आहे का नाही. हे तर आदान प्रदान तो भाई चलता रहेगा है ना. हा, गारो आणि खासी या दोन जातीचे जे लोक आहेत, त्या प्रजातीचे लोक इकडे या मेघालयमध्ये राहतात. आणि 21 जानेवारी 1972, 21 जानेवारी 1972. और आप अगर एग्जाम में कभी आप हमेशा जाते हैं, लेकिन अगर आपके पढ़ने में आया होगा पर्टिक्युलरली एसएससीच्या आणि बँकेच्या स्टॅटिकच्या क्वेश्चन्स मध्ये बघा, मेघालयमध्ये असणाऱ्या जाती डॅश करून दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये हे तुम्हाला बऱ्याच वेळेस वाचण्यात आलेलं असेल जर तुम्ही फार व्यवस्थित आणि त्या सेक्शन पर्यंत पोहोचत असाल तर ची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेस तो सेक्शन पर्यंत जात नाही. काही काहींना तर असं वाटतं की आत्ताच आतमध्ये आलो होतो लगेच बाहेर निघालो है ना, असं होतं तिथं हे नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस असं बऱ्याच बघितलंय मी. आता मी कधीतरी तिथे असं माझं जाणं होत नाहीये, पण ती फार मजा आहे तिथे. एखाद्या दिवशी तुम्ही माझ्यावर चला, ती मजा बघायची असेल ना तर ते आयॉन सेंटरला नेमकी मजा कुठे चालते मी तुम्हाला दाखवतो तिथे. कुठे चालते म्हणजे काय मुलं मजा करतात है का नाही. एक्झामच्या म्हणजे एक्झामला धरून काय कमेंट्स असतात. चला, हा ये बढ़िया है, क्वेश्चन इंपॉर्टेंट है. तुम्ही लिहिता येणार बाबा. अभिषेक, 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 शुभम. हा चल बघ बाबा, अभिषेक एखादं नाटकाचं तिकीट ठेवा माझ्यासाठी बरं आहे का नाही. मी येणार आहे. हा तुम्हाला नाही का, ते आम्हाला दोघांनाच माहिती आहे फक्त. चला, भारत की पहली महिला मुख्य न्यायाधीश कौन थी? हो, थँक्यू थँक्यू अभिषेक. हा थँक्यू. भारत की पहली महिला मुख्य न्यायाधीश कौन थी? पता है, आप सभी को पता होगा लगभग. पहली महिला मुख्य न्यायाधीश, हाँ, भारत की मुख्य न्यायाधीश, पहली महिला मुख्य न्यायाधीश कौन थी? फातिमा बीबी. सुप्रीम कोर्ट की ये पहली चीफ जस्टिस ऑफ इंडिया है ना, महिला न्यायाधीश फातिमा बीबी. आता ब्रॅकेट मध्ये लिहिताना काय लिहायचं की वो जज कब रही थी है ना. ती डेट लिहा. आता तुम्ही ती डेट लिहा, 6 ऑक्टोबर 1989 टू 29 एप्रिल 1992. लिहून घ्या. इतका काळ ती या ज्या फातिमा बीबी होत्या या मुख्य न्यायाधीश होत्या. भारताच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश त्या आहेत, याद राखा. जो आता पुढे हायला बोलो ना. चलो नेक्स्ट. तुम्ही नेक्स्ट सबको समझ में आ रहा है ना अच्छे से. नेक्स्ट चलिए. हाँ, ये भी बहुत इंपॉर्टेंट है. ये जो यहाँ आपको दिख रहे हैं म्युनिसिपल के जो संस्थान आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगरपालिका, नगरपंचायत, त्याच्यानंतर ग्रामपंचायत म्हणजे म्युनिसिपल संस्था, त्यानंतर राज्य सरकार, सरकारी कंपन्या मोठ्या मोठ्या जे असतात ना, आणि केंद्र सरकार. तर याच्यापैकी कुठलं असं संस्थान आहे
कि जिसका ऑडिट नहीं होता कैग द्वारा, कैग माहिती आहे ना, या कॅग द्वारा याच्यापैकी कोणाचं ऑडिट होत नाही. आता इथं लॉजिकली सॉल्व्ह करता येतं, कारण राज्य सरकारचं सगळा कारभाराचा ऑडिट होतं, ते कोण करतं? कॅग करतं. आपण वाचत नाही का की कॅगनी ताशोरे ओढले की हा खर्च कुठे केला, तिथे केला, मग त्याचं ऑडिट मध्ये तो ताळमेळ बसत नाही, म्हणजे राज्य सरकारचं होतं. त्यानंतर सरकारी ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ना, त्या कंपन्यांचं सुद्धा हा कॅग द्वारा ऑडिट होतं. त्याच्यानंतर केंद्र सरकार म्हणजे इवन कोरोनाच्या त्या काळामध्ये जे फंडिंग गोळा झालेलं होतं त्याचं सुद्धा ऑडिट करावं लागतं, आणि हे ऑडिट कोण करतं? कॅग करतं. तो कोणाचं होत नाही, तर हे होत नाही म्युनिसिपल संस्था. लिहून घ्या म्युनिसिपल, तुम्ही लिहिताना फक्त असं लिहा, म्युनिसिपल संस्थान कॅग द्वारा ऑडिट नाही होता, संपलं, असं लिहायचं, बाकी काय लिहित नाही बसायचं. आपको समझ रहा है ना? दीक्षा, दीक्षा, त्याच्यानंतर अभिषेक, अभिजित, रुशाली, शुभम, म्हणजे कळतंय ना व्यवस्थित? नसेल कळत तर सांगत चालणार आहे ना. आता हे आज घेणं फार आवश्यक होतं, कारण तुम्हाला ना आता हे कंटिन्यू हे अल्टरनेट डे वाचायचं आहे. नुसतं आता तुम्ही त्या PDF डाउनलोड करू नका घेऊ, तर त्या वाचत चला, म्हणजे ते SSC च्या एक्झाम पर्यंत तुमचं सगळं ते क्लिअर होईल. चला, ये बहुत इजी है, लेकिन चलो ठीक ले लेंगे. निम्नलिखित में से कौन केंद्र सरकार की अध्यक्षता करता है? आता या केंद्र सरकार जे असतं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्याचा पूर्ण कारभार आहे, त्याचा अध्यक्ष कोण असतो? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोण असतंय? प्राईम मिनिस्टर असतात. हे लक्षात ठेवा, फक्त इथे दिलेलं आहे प्राईम मिनिस्टर. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री नसतात, ते कोण असतात? प्राईम मिनिस्टर असतात. आणि युरोप कंट्रीमध्ये ते अध्यक्ष, प्रेसिडेंट त्यांचे जे असतात. जसं काल तुम्ही बघा, तुम्ही जर तुम्ही ना, मी सांगतो म्हणून तुम्ही रोज आता रात्री 9च्या नंतर जे आहेत ना, थोड्याशा ज्या CNN च्या जे न्यूज आहेत ना त्या बघत चला. तुम्हाला खूप त्याच्यातनं लक्षात येईल की नेमकं हे काय गडबड चालू आहे सगळी, म्हणजे युक्रेन, रशिया वगैरे जे आहे ना. चला, उपराष्ट्रपति बनने के लिए भारत में उपराष्ट्रपति बनने के लिए मिनिमम एज कितनी होनी चाहिए? मिनिमम वय किती असलं पाहिजे जर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तुम्हाला लढवायची असेल? ती निवडणूक होतात त्याच्या, है ना. तर म्हणजे ते मेंबर ऑफ राज्यसभा, लोकसभा हे त्याला मतदान करत असतात. तर त्याची एज किती पाहिजे? 35. लिहून टाका 35. हा, आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की नुसतं एज 35 असून चालत नाही, तर ज्याला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे किंवा व्हायचं आहे तो कंपल्सरी राज्यसभेचा मेंबर असणं आवश्यक आहे. हे खूप महत्वाचं आहे, तुम्ही लिहून घ्या. राज्यसभेचा मेंबर पाहिजे, है ना. उपराष्ट्रपती असं डॅश करा, एज 35, आणि ब्रॅकेट मध्ये लिहा काय? राज्यसभा का मेंबर होना जरूरी है, कंपल्सरी है. आणि कुठल्या आर्टिकल के तहत, कौन से आर्टिकल के तहत ये बनाया गया है? तो आर्टिकल 66, अनुच्छेद 66, आर्टिकल 66. सगळं येत नाही बसायचं, मी आता तसं सांगतो तसं लिहा तुम्ही, म्हणजे तुमचा वेळ तुमचं वाचेल आणि तुम्हाला ते लिहिताना पण सोपं जाईल समजा, नाही तर मग ती गडबड होऊन जाते. तुम्ही लिहिताय ना व्यवस्थित सगळे? चल, नेक्स्ट जायचं. नेक्स्ट आगे जाऊ क्या?
आगे जाओ। नेक्स्ट, यूपीएससी के जो चेयरमैन होते हैं उनको कौन हटा सकता है? यूपीएससी चे चेयरमैन, यूनियन पब्लिक सर्विस कमीशन, यूपीएससी के चेयरमैन को कौन हटा सकता है? तो कौन हटा सकता है? राष्ट्रपती। याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की त्या यूपीएससीचा चेअरमन हा किती महत्वाचा आहे। या यूपीएससीच्या चेअरमनला राष्ट्रपतीच फक्त त्या पदावरनं बाजूला काढू शकतात आणि त्यांची निवड पण पंतप्रधानाच्या सल्ल्याने तेच करतात, प्राईम मिनिस्टरच्या सल्ल्याने तेच करतात, राष्ट्रपतीच करतात। म्हणून त्यांना हटवण्याचा पण अधिकार राष्ट्रपतीलाच आहे। माहिती आहे ना राष्ट्रपती आता कोण आहे? कोण आहे प्रीती? हो त्यांनी सांगितलं माहित होते। चला 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 नेक्स्ट, माहिती पाहिजे जरा। नेक्स्ट बघा, नेक्स्ट, मैग्ना कार्टा का मुख्य उद्देश्य क्या था? आता हे मैग्ना कार्टा काय ते आधी समजून घ्या। हा जो मैग्ना कार्टा है ना, ये 1215 में जारी हुआ था। आता त्यांच्या नावानी ऍक्च्युअली तो आहे तो जो काय म्हणतात ना त्याला की तो एक असा एक कानून बनाया गया था उस समय कि ज्याच्यामुळे काय होतं की राजाओं की ताकत को कानून के अंदर लाना। पूर्वी काय होतं आपल्याकडे काय होते संस्थान होते माहिती आहे ना, जसं आता आपल्या इथे निजामाचं संस्थान होतं, काश्मीर मध्ये संस्थान होतं, राजस्थान एक वेगळं, असे वेगवेगळे संस्थान होते, तिथं राजाचंच राज्य चालायचं। तर यांची जी ताकद होती किंवा यांना त्या लॉच्या अंतर्गत त्याच्यामध्ये घेऊन यायचं यासाठीचा हा मॅग्ना कार्टा पॅक्ट आहे। ऍक्च्युअली तो हा त्यांच्या नावाने झालेला आहे। तो कशासाठी आहे तर लिहून घ्या, उद्देश काय होतं, राजाओं की ताकत को कानून के अंदर लाना, म्हणजे त्यांची मर्जी चालणार नाही, त्यांना तेच करावं लागेल जे कायद्याला धरून आहे है ना। आणि तो कधी झाला 1215 1215 संकिशा लिहिते तू? चलो जायचं पुढे, आगे जाना है आपको। सबको लिखने आ रहा है ना अच्छे से? कन्फर्मेशन देत चला। चला असं शॉर्ट करून लिहा ना, जाऊ पुढे, जाना आगे। यस नस बोलो ना, निकिता जायचं पुढे, चला। यस नेक्स्ट, उसके बाद में देखेंगे। कोई भी व्यक्ति, लेकिन भारत का कोई भी व्यक्ति भारत का राष्ट्रपति अधिकतम कितने बार रह सकता है? कोई भी व्यक्ति भारत का राष्ट्रपति प्रेसिडेंट कितने बार रह सकता है? तो कितने बार रह सकता है? कितने भी बार रह सकता है, कोई सीमा नहीं। एक बार, दो बार, तीन बार, कितने बार भी वो रह सकते हैं। और वो आर्टिकल है 57 के अनुसार। पण याची पण काय होते, निवडणूक होत असते, इसका भी इलेक्शन होता है ना। लोकसभेचे मेंबर, राज्यसभेचे मेंबर, सगळ्या भारतातल्या विधानसभा आणि विधान परिषदेचे मेंबर याला काय करतात, वोटिंग करत असतात। महाराष्ट्राच्या राष्ट्रपती झालेल्या आहेत माहिती आहे ना तुम्हाला?
माहिती है कौन है? प्रतिभाताई पाटिल। चलो, आर्टिकल 57 के तहत होता है। जायचं पुढे, जाऊ आगे, लिहिलंय का? चला नेक्स्ट। ये बहुत इंपॉर्टेंट है। लोकलेखा समिति कैग, कैग ज्याला आपण म्हणतो, लोकलेखा समिति का अध्यक्ष किसके द्वारा नियुक्त किया जाता है? कैगचा लोकलेखा समिति असं तुम्ही लिहिताना आता असं लिहा, लोकलेखा समिति मध्ये कॅग त्याचा अध्यक्ष आणि पुढे डॅश करून लिहा लोकसभा अध्यक्ष के द्वारा। लोकलेखा समिति का जो अध्यक्ष होता है यह लोकसभा के अध्यक्ष द्वारा मतलब कि नियुक्त किया जाता है। आता त्याच्या खाली लिहिताना काय लिहायचं कि इसकी जो स्थापना थी ये हुई थी दोस्तों 1921 में। 1921। इसमें कितने सदस्य होते हैं ते लिहा। याच्यात सदस्य जे असतात ते असतात 22 सदस्य असतात। त्यातले लोकलेखा समिती, आता ही जी लोकलेखा समिती आहे म्हणजे ते कॅग चा जो हे असतो अध्यक्ष, त्यांच्यावरही नियंत्रण असतं। मग त्याचे मेंबर किती आहेत? 22 आहेत। त्यातले 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे सदस्य याचे मेंबर असतात। तो अधिकार कोणाला असतो? तो प्राईम मिनिस्टरला असतो। 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे त्यात मेंबर असतात, असे मिळून झाले 22 एकूण। अजून एक महत्वाचं आहे, जो केंद्रीय मंत्री असतात म्हणजे सेंट्रलचे जे मिनिस्टर असतात ना, हे याचे सदस्य कधीच होऊ शकत नाहीत। लिहून घ्या, म्हणजे सेंट्रल मिनिस्टर ये कभी भी इसके सदस्य नहीं हो सकते। आता तुम्ही लिहिताना काय लिहिलं पाहिजे? लोकलेखा समिति अध्यक्ष कौन नियुक्त करता है? लोकसभा का अध्यक्ष। मेंबर कितने होते हैं? 22। 15 लोकसभा, 7 राज्यसभा, है ना। और केंद्रीय मंत्री माने सेंट्रल गवर्नमेंट का कोई भी मिनिस्टर इसका मेंबर नहीं हो सकता। आप लिख रहे हैं क्या अच्छे से? अभिषेक, चला जाना है आगे? जाऊ का पुढे जाऊ का? हो म्हणाले तर नाही म्हणा। बर, लिखो लिखो। यदि राज्य, पहिले सुन ला, यदि राज्य नीति निदेशांक सिद्धांत म्हणजे नेमकं काय आहे? राज्य नीति निदेशांक सिद्धांत म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स। याचं जर का व्यवस्थित पालन जर होत नसेल तर कुठलाही भारतीय नागरिक न्यायालयात जाऊ शकतो का? तर त्याचा आन्सर आहे नाही। कुठल्याही न्यायालयात आपल्याला नाही जाता येत। त्याचे काही हे ठरलेले आहेत, म्हणजे त्याचे पण बरेच आर्टिकल्स आहेत, त्याच्यानुसार ते जाता येतं। पण कुठल्याही यदि राज्य नीति निदेशांक सिद्धांत का सही से पालन नहीं कर रहे हैं, म्हणजे कुठलेही राज्य ते जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतात, म्हणजे तुम्ही आता आपला खरं तर तो पार्ट नाही आहे, पण तुम्ही जर न्यूज व्यवस्थित 2-3 दिवसापासून जर बघत असाल तर जे चालू आहे गोंधळ है ना, तो याला धरून चालू आहे की हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स व्यवस्थित सेंट्रल स्टेट करतायत का, है ना। तर मग हे जर का आता मला जर वाटलं की बाबा व्यवस्थित होत नाहीये, तर मला कोणाकडे तरी त्याची दाद मागावी लागेल किंवा कुठेतरी त्याचं काय म्हणतात त्याला, त्याच्यावर नेमकं काय चाललंय याची माहिती घ्यावी लागेल। तर मी कुठे त्याच्यात रिट पिटिशन दाखल करू शकतो का कुठल्या एखाद्या कोर्ट मध्ये? तर नाही। म्हणजे आम नागरिक किसी भी न्यायालय में नहीं जा सकता। ये याद रखना। ये सिर्फ आपको
याद रखने के लिए है, बहुत इंपॉर्टेंट है। चलिए आगे, ये बहुत, अब यहां पर क्या होता है की जे मिनिस्टर असतात ना, मंत्री केंद्रातले, सेंट्रल मधले, तो ये केंद्र सरकार का कोई व्यक्तिगत मंत्री व्यक्तिगत रूप से किसे उत्तरदायी होता है, म्हणजे जे सेंट्रल मधले जे मिनिस्टर असतात हे कोणाला उत्तरदायी असतात, तर ते कोणाला असतात, राष्ट्रपति। केंद्र सरकार कोई व्यक्तिगत मंत्री व्यक्तिगत रूप से राष्ट्रपति के लिए उत्तरदायी होता है। म्हणजे याचा, यानी हा जो मंत्री आहे याला जर राष्ट्रपतीला असं वाटलं की त्या मंत्र्याकडनं आपल्याला काहीतरी, काय म्हणता येईल त्याला, की एखाद्याचा कुठल्या तरी गोष्टीचे एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे, तो अधिकार राष्ट्रपतीला आहे। ये बात याद रखना बहुत इंपॉर्टेंट है। ये बहुत छोटी छोटी बातें हैं, लेकिन ये इसके जो ये होते हैं ना, मतलब क्या कहेंगे ना, इसके जो नतीजे होते हैं ये बहुत भयानक है। अब ठीक है, हम इतनी इंडियन पॉलिटी हम डीप में नहीं पढ़ते इसलिए हमको पता नहीं होता, लेकिन बहुत छोटी छोटी चीजें हैं। नेक्स्ट, संसद भारत की किसे मिलाकर बनती है? संसद बनत नहीं का अपन कि किसे मिलाकर बनती है, तो लिखिए भारत की जो संसद है, म्हणजे संसद म्हणतात कोणाला, तो भारत की जो संसद है किसे मिलाकर बनती है, तो लोकसभा, राज्यसभा और राष्ट्रपति। आपण म्हणत नाही का संसदेचे हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, है ना? तुम्ही न्यूजपेपर वाचता का बघता? वाचता का बघता? हा, वाचत असाल तर हे शब्द तुम्हाला कधीतरी ऐकायला मिळत असतील, जर तुम्ही वाचत असाल आणि घरी येतोच प्रत्येकाच्या। परंतु आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण फक्त तो दरवाजातनं उचलून घरात ठेवणे इतकं आपलं काम आहे, वाचतात का नाही माहित नाही। चला, म्हणजे मी नेहमी सांगतो की आपल्याकडे जे एक्झामला तयारी करणारे कॅन्डिडेट हे न्यूजपेपर वाचतच नाही, ते बघतात फक्त, संपला, फर्स्ट पेज, मध्य पेज, लास्ट पेज, कार्यक्रम संपला। तो चलिए, लोकसभा, राज्यसभा और राष्ट्रपति को मिला करके संसद बनती है। नेक्स्ट, ये बहुत इंपॉर्टेंट है। अब दोस्तों क्या होता है मालूम है क्या कि भारत में जो इलेक्शंस होते हैं, तो हर इलेक्शन में इलेक्शन का खर्चा होता है, तो हा खर्च किती आहे, मैक्सिमम कितना खर्चा कर सकते हैं, तो यहां पर देखिए एक संसदीय क्षेत्र में चुनाव के लिए उसकी सीमा क्या है, म्हणजे पैसे किती खर्च करू शकतात एखाद्या लोकसभा किंवा राज्य याच्यातल्या राज्याच्या जे इलेक्शन्स असतात त्याच्यासाठी तो खर्च किती आहे, तर संसदीय क्षेत्र म्हणजे लोकसभेचं इलेक्शन, त्याच्यासाठी 70 लाख रुपये ही काय आहे, लिमिट आहे, त्याच्यावरती तुम्हाला पैसे खर्च करता येत नाहीत ऑफिशियली। 70 लाख रुपये म्हणजे ठरवून दिलेले, इलेक्शन कमिशनने ठरवून दिलेले ते एवढे भाव तुम्ही, याचा काय द्यावा लागतो, हिशोब द्यावा लागतो, खर्च द्यावा लागतो रोजच्या रोज। म्हणजे जो इलेक्शन लढवणारा जो कॅन्डिडेट असतो त्याच्याकडे जे 2-3 असतात ते त्यासाठीच असतात की रोजचा खर्च किती झाला, काय झाला हे ते इलेक्शन कमिशनला द्यायला लागतं। आणि एक दिवसाचं जरी दिलं नाही तरी त्याचं जे हे असतं, काय म्हणतात, नॉमिनेशन, हे कॅन्सल होऊ शकतं, म्हणजे निवडून जरी आला तरी तो ते कॅन्सल होऊ शकतं, इतकं ते स्ट्रिक्ट है ना। मग तो खर्च किती आहे, 70 लाख रुपये, ध्यान में रखो। अब देखिए दोस्तों, यहाँ पर हे मी जे आता सांगितलं ना, हे लोकसभेसाठी आहे 70 लाख। आता अरुणाचल प्रदेश, गोवा और सिक्किम को छोड़कर, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि सिक्कीमला सोडून सगळ्या राज्यांच्या लोकसभेसाठीचा, निवडणुकीसाठीचा खर्च आहे 70 लाख। पण कोणाला, कोणत्या राज्यातले सोडून, अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम, छोटे छोटे राज्य आहेत, है ना, छोटे छोटे राज्य आहेत।
महाराष्ट्र सुद्धा कितीतरी, म्हणजे हा जो गोवा आहे ना, आता गोव्याला बघा इलेक्शन होते, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण आपल्याकडे जितके वार्डात हे असतं ना वोटर असतात, ते तिथं विधानसभेला तेवढे वोटर आहे. म्हणजे 28,000चा एक मतदारसंघ आहे. आणि आता आपल्याकडे जे इलेक्शन होणार आहेत महानगरपालिकेचे, त्याच्यात प्रभाग आहे आणि एका प्रभागात 25 ते 30,000 इतके काय असतात पॉप्युलेशन असतं. म्हणजे आता आपल्या इथले म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की गोवा हे किती छोटं राज्य असेल. म्हणून अरुणाचल प्रदेश, गोवा आणि सिक्कीम हे 3 राज्य वगळता सगळ्या राज्यांमधल्या लोकसभेचे निवडणुकींसाठीचा खर्च हा 70 लाख रुपये ऑफिशियली आहे. आणि गोवा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यासाठी 54 लाख रुपये आहे. 54 लॅक्स, हे लिहून घ्या. 54 लॅक्स. आता युनियन टेरिटरी जे आहे बघा, अन्य दिल्लीसाठी 70 लॅक्स आहेत. अन्य केंद्रशासित प्रदेश जे युनियन टेरिटरीज आहेत ते किती आहेत? 54 लॅक्स आहे. आता हे जे मी मार्क केले ना रेड यांनी, तुम्हाला कळतंय ना काय चालू आहे? म्हणजे समजतंय ना तुम्हाला? हे बाबा लिहून घ्या, हे खूप आवश्यक आहे. लिहून किंवा लक्षात ठेवा, ये एक एक मार्क ही हमको लेकर आगे जाएगा. नाही तर मग अर्ध्या मार्काने कार्यक्रम झाला म्हणजे नाही, मग यू झालं त्यू झालं, मग एक मार्क हाच असतो नेमका की जो राहून जातो श्वेता, आणि मग गडबड होते सगळी आहे ना. तर हे लिहून घ्या. आता याच्यात मित्रांनो विधानसभा ज्या आहेत, विधानसभा म्हणजे राज्याच्या निवडणुका, आमदार नाही का नाही झाल्यासारखं वाटतं ते नाही का रे. तर हे जे आमदार आहेत, हे आमदारांसाठीचा जो खर्च आहे, जो खर्च आहे तो आहे बघा, बड़े राज्यों के लिए और दिल्ली के लिए 28 लाख रुपीज, 28 लाख आमदारांसाठी. ऑफिशियली आहे. आणि जे छोटे छोटे राज्य आहेत 20 लाख रुपये. आता जर आता इथे बोलणं बरोबर होणार नाही, हे कसं ना रेकॉर्ड होतंय. आता हे आकडे बघितल्यावर थोडं आश्चर्यच वाटते मला. 28 लाख रुपये आणि 20 लाख. ग्रामपंचायतीचे इलेक्शन माहिती आहे का तुम्हाला? चला जायचं पुढे. लिहिताय तुम्ही व्यवस्थित? विशाखा तू ग, अंकिता तिकडे मागे. बर चला चला जायचं जाय. हे तुम्ही लिहिता येणार आहे राजांनो? चला नेक्स्ट. 9th अनुसूची. आता ही नेमकी काय आहे ते नंतर सांगतो तुम्हाला. 1951 में जोडी गई संविधान में, भारताच्या संविधानात ही जी 9वी अनुसूची आहे. आता ये जी 9वी अनुसूची आहे ना, ही 9th वाली, याद रखो आप. हे जे राज्य असतात ना, राज्य म्हणजे महाराष्ट्र, आपल्या याच्यात जेवढे राज्य असतील भारतात, त्यांच्यामध्ये जे प्रॉपर्टीचं जे हे होतं काय म्हणतात अधिग्रहण, तो जो अधिग्रहणचा जो कायदा आहे ना तो याच्यात आहे की राज्य सरकारला जे प्रॉपर्टीचं जे अधिग्रहण आहे म्हणजे त्याच्यावर ते करू शकतात काही तसे कारणं असले तर, पण ते असं त्यांच्या मनात आलं केलं असं नाही आहे. तर त्याच्यासाठी एक कायदा केलेला आहे, तो संविधानात 9वी अनुसूची जोडली कधी तर 1951 ला. आणि या कायद्यामध्ये मित्रांनो 284 इतके वेगवेगळे कायदे आहेत, छोटे छोटे. 284 कानून आहे इसमें. 284 खूप छोटे छोटे असतात बघा. लक्षात ठेवा. आहे तुम्ही आता असं लिहा, 9वी अनुसूची 1951 कायदे किती आहेत? 284. संपला विषय. चलो जाऊ आगे. जाऊ पुढे? जाऊ का? काय म्हणतो नुसतं असतो बोल. काय म्हणलं? काय म्हणतो? लिहायचं लिहि ना मग.
लिहायचं म्हणतो, ठीक आहे लिहा. ते बऱ्याच वेळेस त्या मास्कमुळे काय होतं, ते प्रोनाऊन्सिएशन नीट येत नाही आहे का नाही, मध्येच कुठे मिळत आहे ते आहे का नाही, काळजी घ्यायला. तर तुमचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ना ते येत नाही दिवस ती झालं दिव्या. हा चला झालंय का स्वप्नील, आहे ना तू जागेवर समजा, आहे का मस्त थंडगार आहे ना, छान खाली आहे ना, कालची घे रे बाबा जरा. हा कालची मला आठवलं नंतर सांगतो, आता हे रेकॉर्ड होत आहे का नहीं. मैं असं थंडगार काम लेते नंतर सांगतो. एक किस्सा है बहुत जबरदस्त है कि बताऊंगा आपको, यहाँ नहीं बता सकते ना, ये क्या है ना, ये लाईव्ह होता है ना. तर चला जायचं का पुढे, खूप किस्से माझ्याकडे 25 वर्षाचे किस्से कमी असतील का. चला पुढे चले नेक्स्ट. इसको भी हम बाद में देखेंगे, इसके लिए पूरा वीडियो करना पड़ेगा. नेक्स्ट हिमाचल प्रदेश, मणिपुर, केरल, महाराष्ट्र को उनकी स्थापना के सही कालक्रम में व्यवस्थित करे. म्हणजे आधी कोणाची स्थापना झाली, मग कोणाची झाली, मग कोणाची झाली, या चौघांमध्ये. तर लिहा त्याचं आधी आहे केरळ, सी आन्सर आहे. केरळ, महाराष्ट्र, मग हिमाचल प्रदेश, मग मणिपूर. आता कोणची स्थापना कोणत्या राज्याची कधी झाली, तुम्ही ते केरळ जर लिहिलं असेल ना तर त्याच्या पुढे डॅश करून लिहा 1956. केरळ राज्याची जी स्थापना आहे ती 1956. महाराष्ट्राची माहिती ना, 1960 महाराष्ट्र, केरळ 1956 नंबर 1. नंबर 2 महाराष्ट्र, नंतर हिमाचल प्रदेश 1970. 1970 शेवटी मणिपूर आहे 1971. 1971 लिहिते का तू आपलं काय तिचं नाव ती निकिता लिहिलं का, काय लिहिलं वाच बरं, खाली बघून वाच. केरळ 1956, महाराष्ट्र 1960, हिमाचल प्रदेश 1970, मणिपूर 1971. अरे चांगली स्पीड आहे मग तुझी, आहे का नाही, व्हेरी गुड, गुड स्पीड. हा चला चला जायचं पुढे. नेक्स्ट चला, मुझे थोड़ी आदत है, मैं थोड़ा कभी कभी क्रॉस चेक कर लेता हूँ. हाँ इससे भी एक वीडियो करेंगे हम नया. चल देख नेक्स्ट. सर्वजीत राय, ये तो बहुत बड़ा है. सर्वजीत राय ये एक प्रसिद्ध केस है, ये बहुत 2006 ला ही केस खूप फेमस झालेली आहे. ही या सर्वजीत राय यांनी रिट पिटिशन केलेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. हा तर ही केस नेमकी कशाशी संबंधित आहे, ये भैया सूचना का अधिकार, ये बहुत बढ़िया है. सूचना का अधिकार. सर्वजीत राय बना म्हणजे वर्सेस DERC 2006 ही केस होती ती 2006. दोघांच्या विरोधात, एक दुसऱ्याच्या विरोधात सर्वजीत राय आणि DERC 2006 ला झालेली ही केस आहे. सूचना का अधिकार. जाऊ पुढे, जाओ आगे. लिहिते तू प्रियंका नक्की, खरंच. चलो लिखे, लिखो. व्हेरी इम्पॉर्टंट, बहुत इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच SSC च्या एग्जाम मध्ये मी हा क्वेश्चन वाचलेला आहे की किस साल 8वीं अनुसूची, अनुसूची म्हणजे किस साल 8वीं अनुसूची में सर्वाधिक भाषाएं जोड़ी गई, सर्वाधिक भाषाएं जोड़ी गई 8वीं अनुसूची में 2003 में. दोस्तों 2003 में. आता
आता ही जी अनुसूची आहे ना, म्हणजे जे हे आर्टिकल जे 8 आहे हे भाषांशी संबंधित आहे. तुम्हाला जर आठवत असेल, मी एक व्हिडिओ केला होता बघा, तरी आता 4-5 महिने झाले असतील, की RRB ची जी एक्झाम आहे PO आणि क्लरिकलची ही रिजनल लँग्वेजेस मध्ये होणार आहे असा एक व्हिडिओ मी केला होता. ते म्हणजे ही 8वी हीच आहे, 8वी अनुसूची आहे. तर 2003 ला सर्वाधिक भाषा ज्या आहेत ना ह्या जोडल्या गेल्या त्या याच्यामध्ये. तो कोणत्या कोणत्या भाषा होत्या बघा 2003 ला बरं का. बोडो लिहितो मी बघा, हे आपल्याला आपल्या ऐकण्यात नसतं म्हणून आपल्याला ते वाटतं तसं. बोडो ही भाषा आहे. मैथिली, मैथिली. आजचा लोकमत कोणी वाचलाय का? आजच्या लोकमत मध्ये मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या पेजवर बिहारमध्ये, तर बिहारमध्ये एका राज्य म्हणजे ते बिहार मधल्या एका शहरात जातानाचा रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. आणि तिथे काय झालं, एक बोर्ड लावलाय. त्या बोर्डवर असं लिहिलंय की मैथिली राज्य में आपका स्वागत है. ही मैथिली भाषा या प्रांतातली आहे आणि ही जी मैथिली भाषा आहे ही बिहार मधली आहे. आता महाराष्ट्रात जसा वाद चालू आहे की वेगळा विदर्भ पाहिजे, विदर्भ आणि माहिती ना तुम्हाला, तसा वाद जसं झारखंडला पण बिहार मधनं वेगळं करून नवीन राज्य झालं का नाही, तर तसं मैथिली नावाचं वेगळं राज्य करावं असं बिहार मधल्या काही लोकांना वाटतं. ही भाषा ही तिथली आहे मैथिली. आणि आजच्याच न्यूजपेपर मध्ये आहे, आजच्याच न्यूजपेपर मध्ये पेज नंबर 3-4 काहीतरी असेल, तुम्ही ते एकदा वाचा म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. ही ती भाषा आहे मैथिली. मैथिली, संथाली, डोगरी. सर आम्ही मराठी पेपर नाही वाचत, तुम्ही जो म्हणले द हिंदू पढो, मी द हिंदू पढो म्हणलो याचा अर्थ तुम्ही बाकीचे वाचू नये मी असं म्हणलोच नाही. मुळात वाचायला पाहिजे. एवढा वेळ कुठे आहे सर? किती बिझी आहेत, वेळ कुठे आहे, किती बिझी आहे, वेळच नाही आपल्याकडे. आणि काम आहे, काहीच काम नाही, खात्यात झोपतोय फक्त, बिझी खूप आहे. चलिए आगे जाऊ क्या, आगे जायचं पुढे. चला नेक्स्ट, इसको भी आगे देखेंगे हम. ये पता होना चाहिए. अब इसके बारे में हमने पहले देखा, लेकिन यहां पर देखिए क्या बोल रहा है कि निम्नलिखित में से कौन राष्ट्रपति को यूपीएससी के अध्यक्ष को हटाने की सिफारिश कर सकता है. असं नाही आहे की राष्ट्रपतीच्या मनात आलं आणि यूपीएससीचा अध्यक्षाला बाजूला केलं, म्हटले द्या रेजिग्नेशन तुम्ही, आणि त्यांनी रेजिग्नेशन दिलं, असं होत नाही. त्याला शिफारस करावी लागते. कोण कोण करतो मग? सुप्रीम कोर्ट. लिख लो ये, सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट करता. यूपीएससी के चेयरमैन को हटाने की सिफारिश डैश सुप्रीम कोर्ट. पण घरी गेल्यानंतर कळलं पाहिजे आपण काय लिहिलंय ते. बरेच जण विचार करतात की नेमकं काय असेल बरे, असं होतं कधी कधी. तसं नको व्हायला. चलिए नेक्स्ट, जो आगे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट जाऊ क्या आगे. समीर जायचं पुढे. शुभम आज बरं आहे का नाही सगळं, आहे की नाही? तर उद्या आहे परत आपलं, मग मी तेव्हा विचारणारच आहे प्रत्येकाला. चला नेक्स्ट, ये भी आगे देखेंगे हम क्योंकि लैंग्वेज से रिलेटेड है. सगळे आर्टिकल्स आहेत, त्यांची माहिती पाहिजे. येस, लिखो. PRIA सॉफ्ट नेमकं काय ते पुढे सांगतो. PRIA
RIA सॉफ्ट किससे संबंधित है? पंचायती राज संस्था। हे एक सॉफ्टवेअर आहे, हा हे एक सॉफ्टवेअर आहे जे पंचायत राजशी संबंधित आहे आणि हे जे सॉफ्टवेयर है NIC द्वारा बनाया गया ये सॉफ्टवेयर है। NIC यानी काय होतं की जो खर्च है ना, तो खर्च व्यवस्थित याच्यामध्ये तो काय करता येईल ना, याच्यातनं तो मांडता येतो, तो समजतो, लेखा को व्यवस्थापन सुगम बनाता है। पंचायती राज म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समित्या वगैरे असतात ना, याच्यातला जो खर्च असतो, येणारा खर्च, जाणारा खर्च, किती कुठे झाला, याच्यासाठीचं सॉफ्टवेअर आहे PRIA सॉफ्ट। NIC ने बनाया है, NIC। ठीक आहे, लिहिले का? लिहिलंय? मला असं वाटतं की आज आपण इथे थांबूत, याच्या पुढचे आपण उद्या बघू, उद्या किंवा त्याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये। पण एक मिनिट थांबा तुम्ही, हे बघा, तुम्ही ह्या ज्या PDF टेलिग्राम वरनं डाउनलोड करत आहात, करत नसाल तर करा, या PDF तुम्हाला रोज वाचल्या पाहिजेत, तरच SSCच्या एक्झाम मध्ये आणि बँकेच्या एक्झाम मध्ये तुम्ही जनरल अवेअरनेसचा पेपर हा सॉल्व करू शकाल, तो सेक्शन, अदरवाइज नाही। कारण जनरल अवेअरनेस GK आपण ज्याला म्हणतो, ते जर का तुम्ही अगदी शेवटच्या क्षणाला 10 दिवसात वाचायचं जर का म्हटलं तर ते कव्हर होणार नाही। म्हणून दर अल्टरनेट डेजला आपण एक क्वेश्चन घेतोय, पण तुमचं पण काम आहे की अगदी सिरियसली न चुकता रोज 1.5 ते 2 तास तुम्ही या जनरल अवेअरनेसला दिलाच पाहिजे। ते टेलिग्राम वरचं जेवढं जनरल अवेअरनेस येते ते वाचलंच पाहिजे। आणि तुम्हाला मी अजून एक सांगतो, तुम्ही न्यूजपेपर मधनं जे हे काढतायत ना, वर्ड्स काढतायत ना, हे तर तुम्ही काढलेच पाहिजे, परंतु त्याबरोबर जे जनरल अवेअरनेसचे जे PDF असतात त्याच्यात जर एखादा वर्ड तुम्हाला नवीन म्हटला ना, तर लगेच तो लिहून घेतला पाहिजे आणि त्याचा पण मिनिंग शोधा। आता समजा इथे आपण बघितलं ते PRIA सॉफ्ट, लगेच चेक केलं पाहिजे आपण नेमकं आहे काय, है ना। त्याच्यानंतर 8वी अनुसूची, आर्टिकल 356, आर्टिकल 340, आर्टिकल जे असतात ते लगेच चेक केलं पाहिजे आपण। याने काय होईल, अजून तुमचं जे जनरल अवेअरनेसचे जे मार्क्स आहेत ते क्लिअर व्हायला तुम्हाला मदत होईल। ठीक आहे, तर मित्रांनो इथे आज आपण थांबतोय। पुन्हा तुम्हाला मी सगळ्यांना आठवण करून देतोय की शेवटचे काही दिवस बाकी आहेत, तुम्ही प्रत्येकाने SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSL चा तुम्ही सगळ्यांनी ऑनलाइन ऍप्लिकेशन केलं पाहिजे। ते यासाठी कारण CHSL ला ॲज कंपेअर टू SSC ला, सगळ्या SSC च्या एक्झामला ॲज कंपेअर टू बँकेच्या एक्झाम पेक्षा या एक्झाम इझी आहेत आणि कॅन्डिडेट तुम्हाला दिसतील खूप, पण कॉम्पिटिशन नाही आहे। नंबर ऑफ ऍप्लिकेशन वर कॉम्पिटिशन ठरत नाही, त्या एक्झामची तयारी करणारे किती आहेत याच्यावर ते कॉम्पिटिशन ठरतं आणि नुसते तयारी करणाऱ्यावर कॉम्पिटिशन ठरत नाही। तर फॉर्म भरणारे खूप असतील, तयारी करणारे खूप असतील, पण मग तयारी करणाऱ्यांमध्ये पण कॅटेगरी आहे की 2 तास, 3 तास, 5 तास, 6 तास, 7 आवर्स, 8 आवर्स, तिथं कॉम्पिटिशन ठरतं। आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी याचं ऑनलाइन ऍप्लिकेशन केलं पाहिजे। हा, चला ठीक आहे, थांबूया इथे। थँक्यू व्हेरी मच अँड बी रेडी फॉर द टेस्ट। कधी आहे?